अमरावती शहरातील मसाणगंज परिसरातील आदर्श गुप्ता हत्या प्रकरणात गुरुवारी शेकडोंनी पोलीस आयुक्तालय गाठले। 6 महिन्यात परिसरातील वैभव पटेरिया आणि आदर्श गुप्ता या दोघांची हत्या झाल्याने नागरिक दहशतीत आहेत। आरोपी विरुद्ध कडक कारवाईची मागणी पोलीस आयुक्तांकडे नातेवाईकांनी केली आहे। तर पोलिसांनी सुद्धा तात्काळ आरोपींना अटक केल्याने नातेवाईक आणि नागरिकांनी सुद्धा पोलीस आयुक्त रेड्डी यांचे आभार मानले आहेत। हम कैसे जिए हम इतनी दूर से एमपी से यहाँ हमने शादी की उनके भरोसे पे, और उन लोगों ने उनको ही बेरहमी से मार दिया। उनको इस 2 महीने के बच्चे की भी दया नहीं आई। कम से कम इस बच्चे की तो सोचते, इसका क्या कसूर था, हमारा क्या कसूर था। वो तो बेचारे इतने अच्छे थे, दुकान से घर, घर से दुकान, और बस बोलते थे अपन 3 जन हो गए, अपनी छोटी सी फैमिली हो गई। लेकिन उन लोगों को, उन आरोपियों को बिल्कुल भी तरस नहीं आया। इस 2 महीने की बच्ची पे तक तरस नहीं आया। अभी क्या मांग है? बस हमारी यही मांग है तो उनको फांसी की सजा मिलनी चाहिए बस। सर्वप्रथम मैं राजू राय, मसाणगंज निवासी, मैं सिटी न्यूज़ के द्वारा और बाकी मीडिया के द्वारा एक धन्यवाद आपसे प्रस्तुत करना चाहता हूं। कोटि कोटि धन्यवाद अमरावती मुख्यालय पुलिस का कि जिन्होंने तत्परता से आदर्श राजेश गुप्ता का हत्याकांड का जितना युद्ध स्तर पर बाकी के जितने भी आरोपी है, 3 आरोपी की तुलना में 5 आरोपी को कब्जे कलेक्ट करना, और उसके बाद में सीपी साहब ने अभी भी हमको कहा है कि हम पूरा से पूरा योगदान आपको देंगे, जिसके अंदर एक बच्चा 2 महीने का और उसके बाद में 12 महीने पहले उसके विवाह हुआ है। अभी क्या उसके शादी की वर्षगांठ नहीं हुई। ऐसे वक्त में एक हाथ मजूरी करने वाला व्यक्ति, उसकी निर्मम हत्या उस बड़े भीड़ में, ये परिस्थिति के उसके बाद में क्या है ना, उस जो आरोपी लोग है इतनी निर्मम हत्या कर रहे कि उनको पब्लिक का, किसी का, शासन का, कानून का, किसी का भय ना होते हुए एकदम आराम से बिंदास आ रहे हैं और आके अपनी हत्या करके चले जा रहे हैं। ये एक गुंडा राज, और उसके बाद में मसाणगंज परिसर, इतवारा बाजार परिसर, रतनगंज परिसर, मोरबाग परिसर पूरा दहशत में है। एक ही परिवार के, एक ही सबसे संबंधित लोगों को मात्र 6 महीने में 2 मर्डर हो जाना, 2 जवान हत्याकांड है ना, ये कोई है ना संकल्पबद्ध है। इसके पीछे कोई ना कोई एक मास्टर माइंड है। ये लोग हाथ मजूरी करने वाले लोग ये मर्डर कर रहे हैं। और उसके बाद में पहली बात तो है ना, मैं ना शासन से ये पूछना चाहता हूँ कि पिछले वैभव हत्याकांड में 90 दिन की चार्जशीट ना बनते हुए मात्र 15-20 दिन में है ना 3 आरोपी जो गुंड प्रवृत्ति के है, उनका किस प्रकार से तपास करके उसको है ना जमानत मिली है, ये एक विचारधीन है। मैंने अभी श्रीमान जी आयुक्त साहब से निवेदन किया, उनको धन्यवाद किया, उनकी पत्नी ने धन्यवाद किया, उसके बाद में मृतक के पूरे परिवार ने धन्यवाद किया, यहाँ तक कि उस परिसर के लोगों ने धन्यवाद किया कि इस दहशतमय वातावरण से बचाने के लिए जो पुलिस बल हमको सहयोग दे रहा है। हमारे को अमरावती पुलिस बल पे पूरा भरोसा है, आयुक्त साहब पे भरोसा है, नागपुरी गेट के पीआई साहब पे भरोसा है, पाटिल साहब डीसीपी पे भरोसा है, शिंदे साहब पे डीसीपी पे भरोसा है, क्राइम ब्रांच पे भरोसा है। डिमांड क्या आपकी? हमारी डिमांड ये है कि जो वैभव हत्याकांड है और उसके बाद में आदर्श जो हत्याकांड है, इनका कहीं ना कहीं मास्टरमाइंड एक है। ये उसके बाद में हम चाहते हैं दोनों आरोपियों की श्रृंखलाबद्ध जितनी भी साइबर क्राइम किए हैं इन्होंने, जो साइबर से है ना, मोबाइल से इनके है ना कनेक्टिविटी है, उनकी 8 महीने के अंतराल में इनकी इंक्वायरी चेक की जाए। एक दूसरी बात, इसमें यह चेक किया जाए कि दोनों समूह आरोपियों ने एक ही जैसे वार और एक ही जैसी समूह मिला के घटना की गई है। तीसरी बात, उसके बाद में है ना, ये लोग किसी ना किसी तरीके से कोई ना कोई है ना गोरख धंधे से बिजी है और इसके पीछे कोई मास्टरमाइंड है। और सबसे बड़ी बात तो हम तो शासन से चाहते हैं कि दोनों ये पुरानी वैभव की केस के जितने भी आरोपी है उनकी जमानत रद्द की जाए
उनकी इंक्वायरी की जाए ताकि सत्य का सत्य, झूठ का झूठ सामने आए। एक बात। तीसरी बात, आखिरी में है ना बाकायदा शासन से निवेदन करना चाहता हूं कि दोनों केस को फास्ट ट्रैक में डाला जाए ताकि जल्दी से जल्दी न्याय मिले। अमरावती शहरातील मसांगंज परिसरात 6 महिन्याच्या कालावधीत 2 हत्या झाल्याने आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मोरबाग, छत्रसाल नगर, मसानगंज, रतनगंज परिसरातील शेकडोंनी पोलीस आयुक्त रेड्डी यांच्याकडे केली आहेत. निवेदन सादर सुद्धा केले आहेत. आदर्श गुप्ता आणि वैभव पटेरिया हत्या प्रकरणाची सीआयडी द्वारा चौकशी करण्याची मागणी सुद्धा या निवेदनातून केली आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अमरावती महानगरपालिकेवर गंभीर आरोप करीत 4500 बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्मदाखले मिळण्याचा खळबळजनक आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला. या संदर्भात त्यांनी तब्बल 468 पानांचे पुरावे पोलिसांना सादर केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसह जबाबदार अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. त्या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया. आज 468 पानाचे पुरावे, त्यात 2 प्रकारच्या याद्या आहेत. एक 50 असे केसेस आहे की त्यात फुल प्रूफ, ज्यांनी आपल्या जन्माचं प्रमाणपत्र घेण्यासाठी कोणताही अधिकृत कागद दिलेला नाहीये. आणि दुसरे 50 अशी यादी आहे की ज्यांनी फक्त आधार कार्ड जोडलेले आहे. आता पोलिसांनी माझं अधिकृत स्टेटमेंट आज ऑफिशियल, ज्याला आपण कायद्याच्या भाषेत म्हणतोय, त्यांनी ते FIR मध्ये ते जोडून घेतला. बरेचपैकी मोठी चर्चा झालेली आहे. इतका कलेक्टरच्या विरोधात मी केंद्र सरकारचा मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अफेअर्स यांच्याकडे तक्रार केली आहे. कारण की कलेक्टरचा लक्षात आम्ही 1 महिन्यापूर्वी आणून दिलं की जो कायदा आहे त्यात अधिकार तहसीलदार, कार्यकारी दंडाधिकारीला आहे. आणि अमरावती जिल्ह्यात 5 ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावण्या केल्या, यांनी आदेश दिले. हे सगळे आदेश बेकायदेशीर आहेत. अमरावती शहरात 4500हून अधिक जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत. ते ताबडतोब रद्द करायला हवे अशी पुन्हा आधी मागणी केली आणि माझा तक्रार मध्ये दिलं आहे. पोलिसांनी मान्य केलं आहे. मालेगाव मध्ये पण असंच झालंय. आणि मालेगाव मध्ये म्हणून जे 2978 जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते सगळं रद्द करण्यात आले. मला विश्वास आहे येत्या काही दिवसात अमरावती शहरातील हे जे 4500 जन्म प्रमाणपत्र सगळे रद्द होणार, पुन्हा सुनावणी होणार. सर, अमरावती शहरामध्ये जे गुन्हे दाखल झाले, आपण सुरुवातीपासून सांगताय बांगलादेशी रोहिंग्या आहे. पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल केला, त्यांचे खोटे कागदपत्र, पण आहे कोण मग हे लोक? यांच्यावर काय कारवाई होत नाही? ते तुम्हाला नाही, मला थोडं पण पेशन्स म्हणतो ना, ते ठेवावं लागतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, आज मी 100 नावं दिली की ज्याला जन्म प्रमाणपत्र दिलं पण डॉक्युमेंट काहीच नाहीये. जर मी इथे जन्मलो, किरीट सोमय्यानी असा अर्ज केला आणि नायब तहसीलदारनी बेकायदेशीररित्या जर मला इथं जन्माचं प्रमाणपत्र दिलं, माझ्याकडे काहीच कागद नाही आहे, तर याचा अर्थ आता पोलिसांनी तपासात त्याला विचारणार, जर इथे जन्माला प्रूफ दाखव आणि नाही आहे, मग तू जन्मला कुठे? टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत. आधी लोकल पोलीस स्टेशन आपलं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणार. ज्या माणसाकडे भारतात जन्माचे कोणते पुरावे नाही त्या केसेस मग ATS कडे जाणार. सर, 468 पानांचे आपण पुरावे सादर केले, त्यापैकी ते पुरावे म्हणता येईल की केसशी संबंधित कागदपत्र काय म्हणतात? किती लोकांचे पुरावे आहेत? आता कसं असतं की आम्ही सॅम्पल म्हणजे उदाहरण 5000 अर्ज तर मलाही चेक करता येत नाही, तर मी 150-200 अर्ज चेक केले आणि त्यातनं 100 संशयित. कारण की मी ज्यावेळी आपण तक्रार करतो त्यावेळी तर पोलीस संशयित लिहितात. त्यांचा तपासात FIR दाखल झाला आणि आज माझं ऑफिशियल स्टेटमेंट केलं. याचा अर्थ असा की मी दिलेल्या पुराव्यात त्यांना तथ्य सापडलं
आता सगळ्यात मोठं तथ्य की नायब तहसीलदारने बेकायदेशीरित्या आदेश दिलेत, मालेगावने रद्द केले. आता जिल्हाधिकारी कार्यालय धावत आलं आणि मला म्हणतं आम्ही पण हे रद्द करू. म्हणजे याचा अर्थ तर या फ्रॉड मध्ये जिल्हाधिकारी स्वतः सामील होते, ह्याच त्याचा अर्थ होतो. किरीट सोमय्याच्या दबावाखाली येऊन प्रशासन गुन्हे दाखल करतात असा विरोधकांचा आरोप आहे. याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ भूमिका घेतली. आपल्याला माहित असेल मालेगाव मध्ये सगळ्या ठिकाणी ते जाऊन आले. कालचं तहसीलदार कचेरीतल्या 2 कर्मचाऱ्यांना पण परवा अटक झाली, काल बेल नाकारण्यात आला. तिथे तर वकील जेलमध्ये, एजंट जेलमध्ये, अर्जदार जेलमध्ये, नायब तहसीलदार फरार आणि तहसीलदार कार्यालयातले कर्मचारी जेलमध्ये. म्हणून जे विरोधक आहे ना, मला त्यांना तुम्ही जर ते बांगलादेशी नाही तर रोहिंग्या नाही तर पाकिस्तानी आहे, जर त्यांच्याकडे पुरावेच नाही मग ते भारतातले तर नाहीत ना. मग अशा लोकांचं संरक्षण करणार वोट बँकसाठी, वोट जिहादसाठी. मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी कागदपत्र पुरावे देतो. महाराष्ट्रात 29 ठिकाणी FIR झाल्या आहेत, 29 ठिकाणी. तर काही दम नसता तर झाला नसता. तुमचे महायुती सरकारमध्ये जे राष्ट्रवादी अजित पवार गट आहे त्यांचे महाराष्ट्र प्रदेश सचिवांनी अमरावतीचीच आहे ते, त्यांनी तक्रार केली की छोटे छोटे चुका घेऊन किरीट सोमय्या हे विनाकारण समाजाला बदनाम करताय, आम्ही हायकोर्टात जाऊ. बाबा आपल्याकडे घटनेने न्याय प्रणाली, न्याय व्यवस्था तयार केली आहे. ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतात, त्याला अधिकार आहे. जर पोलिसांनी कारवाई करताना कुठल्या तरी एखाद्या प्रकरणात त्रुटी राहिली असेल तर सर्वोच्च न्यायालय, पण आपल्याला दिसतंय ना, मी तर तुमच्या समोर उदाहरण, कारण की मालेगावचं पहिलं प्रकरण बाहेर निघालं, 34 लोक आतमध्ये आहेत, 29 FIR झालेले आहेत. आणि जर कुठलं कागद थोडं राहिलं असेल तर त्या महाशयनी येऊन पोलिसांनी तहसीलदारांना द्यावे. येत का नाही आहे कागद देण्यासाठी, येत का नाही पुढे? अरे फक्त कागद नाही, बोगस कागद दिले गेले, फर्जी डॉक्युमेंट, बेनामी व्यक्तिमत्व तयार करण्यात आले. इथे अमरावतीच्या एका तालुक्यात अंजनगाव सुरजी मध्ये 120 लोकांना थर्ड पार्टी ज्याचं प्रमाणपत्र दिलंय तो व्यक्ती सुनावणीत पण आला नाही, असं अंजनगाव सुरजी मध्ये करण्यात आलंय. भारताच्या संरक्षेचे मी कोणालाही खेळ करू देणार नाही. अमरावतीत अवैध रोहिंग्या नागरिकांना मिळालेल्या बनावट जन्म दाखल्यांचा मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. किरीट सोमय्या यांनी सादर केलेले 468 पानाचे पुरावे आणि जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यावर होणाऱ्या कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेत. अमरावती जिल्ह्यात 5 ठिकाणी नायब तहसीलदाराकडून झालेल्या सुनावणीचे आदेश बेकायदेशीर असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहेत. 4,500 बोगस जन्म दाखले तात्काळ रद्द करा आणि दोषीवर गुन्हे दाखल करा अशी मागणी. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणे गरजेचे ठरणार आहे. अमरावतीच्या विकासाकरिता विधानसभेत आमदार सुलभा खोडके आक्रमक झाल्याचे दिसून आले. शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामापासून तर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या निधीपर्यंत अनेक विषय त्यांनी अधिवेशनात प्रभावीपणे मांडले. आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत कोणते प्रश्न मांडले, चला पाहूया या व्हिडिओमध्ये. अध्यक्ष महोदय, 2024-25 या वार्षिक पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभी आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बोलत असताना मी या ठिकाणी शासनाला सांगू इच्छिते की बाब क्रमांक 46 या विषयावर बोलत असताना माझ्या अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये अमरावती कॅम्प शॉर्ट रस्ता रामा 2099 भाग पंचवटी राजपूत धाबा या रस्त्याचं CRF मधून आम्ही प्रस्ताव पाठवला आहे. माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांच्याकडे पत्र दिलं आहे आणि त्यांनी तो केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की हा जवळपास 1300 कोटीचा इतक्या रकमेचा 4 पदरी उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी 1300 कोटीचा रकमेचा प्रस्ताव या ठिकाणी राज्य शासनाला दिला आहे. राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पाठवला आहे. म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती आहे की तो प्रस्ताव आपण केंद्र शासनाकडे सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांकडे पाठवलेला आहे, त्याकडे आपण मान्यता द्यावी व अमरावती शहरात असलेल्या उड्डाण पुलाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पैसे मंजूर करून घ्यावे अशी या ठिकाणी विनंती करते.
दुसरा आहे सामान्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून बाब क्रमांक 114, पान क्रमांक 91-92, त्याचप्रमाणे बाब क्रमांक 116 आणि बाब क्रमांक 117 यावर बोलत असताना अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावतीला स्पेशल आहे. महाराष्ट्रामध्ये दोनच सुपर स्पेशालिटी आहे, एक नाशिकला आहे आणि एक आपल्या आमच्या मतदारसंघात अमरावतीला आहे. परंतु या ठिकाणी ह्या दोन्ही सुपर स्पेशालिटीचं बजेट करत असताना शासनाच्या वतीने एकत्रित केले जाते की दोन असल्यामुळे नाशिक आणि अमरावती यामध्ये खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर अमरावतीला फेज 1 आणि फेज 2 अशा अनेक आजारावर उपचार केला जाते. परंतु नाशिक इथे केवळ फक्त 3च विभाग चालू आहे. परंतु बजेट झाल्यानंतर नाशिकला बजेटमधून अधिक निधी दिला जातो आणि त्या माध्यमातून यावर्षीच्या सुद्धा याच्यात 25 कोटी रुपये औषधी व यंत्रसामुग्रीकरिता मंजूर करण्यात आले होते. परंतु नाशिक या ठिकाणी त्यातील 12 कोटी रुपये अमरावतीला आणि 10 कोटी रुपये नाशिकला देण्यात आले. म्हणून हे वाटप होत असताना ज्या ठिकाणी रुग्णसेवा ऑपरेशन्स आणि टप्पा 2, टप्पा 1 आणि टप्पा 2 अशा माध्यमातून या ठिकाणी आमचं सुपर स्पेशालिटी काम करत असल्यामुळे 7 ते 8 विभाग या ठिकाणी चालू आहे. म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे, नाशिक आणि अमरावतीमध्ये जिथे जास्त काम होतं, जिथे जास्त रुग्णांची सेवा केली जाते, त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते, त्या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे आपण त्या ठिकाणी द्यावं आणि आमच्या अमरावती विभागातील सुपर स्पेशालिटीला आपण त्या ठिकाणी पैसे जास्तीत जास्त द्यावे अशी या ठिकाणी मी मान्य करते. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सेवा देत असताना मी आपल्याला सांगू इच्छिते की आमच्या अमरावती सुपर स्पेशालिटीमध्ये टप्पा 1 मध्ये यूरोलॉजी विभागाच्या मध्ये 22,984 शस्त्रक्रिया दिल्या. प्लास्टिक सर्जरीच्या जवळपास 23,340 शस्त्रक्रिया झाल्या आहे. पेडियाट्रिक सर्जरीच्या 28,288 झालेल्या आहे. किडनी प्रत्यारोपण केलं जातं. त्यासोबतच त्याच्यामध्ये 49 यशस्वी प्रत्यारोपण झालेलं आहे. डायलिसिस सेवा ही 24 तास चालू राहते आणि अशा पद्धतीने 10,000+ डायलिसिस प्रक्रियाचे सुद्धा या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये ही बिल्डिंग तयार होती. टप्पा 2 आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि टप्पा 2 मध्ये या ठिकाणी हृदयरोग विभाग, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, 2D इको, ICU सुविधा आणि न्यूरोसर्जन, अँकोलॉजी विभाग आणि जवळपास केमोथेरपी अशा सर्व सेवा या ठिकाणी टप्पा 2च्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना देण्यात येते आणि यामध्ये खऱ्या अर्थानं 7 जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेश सीमावर्ती रुग्ण येथे उपचार घेतात. रुग्णांची संख्या या ठिकाणी भरपूर आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जर प्रश्न आहे तर सुपर स्पेशालिटीमध्ये जे काही सर्जन्स आहेत, ते डॉक्टर्स आहेत, ते ऑपरेशन करतात, ते आमच्या अमरावती शहरातील किंवा आजूबाजूचे जे नामांकित डॉक्टर आहेत त्यांना बोलवले जाते. त्यांना त्या ठिकाणी भूलतज्ञ मानधन तत्वावर आपण कार्य करून घेतो आणि अनेक ऑपरेशन होतात. परंतु या ठिकाणी त्यांचा जवळपास वार्षिक निधी 9 ते 10 कोटी रुपये लागतो. परंतु शासनाच्या नियमित आर्थिक तरतुदीमध्ये त्याची व्यवस्था नसल्यामुळे आणि ते केलं असतं शासकीय नियमित आर्थिक तरतूद केल्या नसल्यामुळे त्यांच्या त्या ठिकाणी येणारं जे काही त्यांचं मानधन असते याला त्याला उशीर होतो. एक वर्ष त्यांना मानधन मिळत नाही. त्यामुळे जे काही अमरावतीतले काही रुग्ण येतात त्यांना ऑपरेशन करण्यासाठी वेळ लागतो. म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की या ठिकाणी आपण जे नियमित बजेटमध्ये या ठिकाणी आपण त्याची तरतूद करावी, जेणेकरून जे काही नामांकित डॉक्टर आमच्या अमरावती शहरातले जे ऑपरेशन करतात शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना सुद्धा मदत होईल. म्हणून याची सुद्धा तरतूद येणाऱ्या पुरवणी मागणीमध्ये आपण करावी अशी या ठिकाणी विनंती करते. त्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुद्धा आपण ही राबवत आहे. ह्या सुपर स्पेशालिटीमध्ये ही योजना राबवली जाते. परंतु त्या ठिकाणी गेल्या काही महिन्यापासून जवळपास 4,21,00,000 रुपये स्टेट हेल्थ सोसायटीकडे प्रलंबित आहे. म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे, ते पैसे आपण लवकरात लवकर दिले तर त्या ठिकाणी असणाऱ्या सुपर स्पेशालिटीमध्ये जे प्रायव्हेट याच्यावर काम करतात कर्मचारी आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पगार करता येईल. याची सुद्धा या ठिकाणी आपण लवकरात लवकर द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते. आणि त्यासोबतच खऱ्या अर्थानं 3रा टप्पा, कारण 2 टप्पे झाले, 3ऱ्या टप्प्याच्या या ठिकाणी आम्ही प्रस्ताव पाठवला आहे शासनाकडे. त्याच्यामध्ये गॅस्ट्रोलॉजी, कॉक्लिअर इम्प्लांट, हिप नी रिप्लेसमेंट याची नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठवला आहे आणि त्या नवीन इमारतीला आणि त्याच्यासोबत असणारी यंत्रसामुग्री, त्यासोबत असणारा कर्मचारी याचा सुद्धा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.
म्हणून शासनाला विनंती आहे की या ठिकाणी त्याला सुद्धा आपण या ठिकाणी लवकरात लवकर मान्यता द्यावी, जेणेकरून टप्पा 3 चालू होईल आणि अमरावती जिल्ह्यातील जे काही पेशंट आहेत त्यांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. याला सुद्धा पुरवणी मागण्याच्या माध्यमातून आपण मान्यता द्यावी. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते की अमरावती शहरामध्ये आणि सुपर स्पेशालिटीमध्ये 3 दिवसाच्या बाळावर दुर्मिळ फेटस इन फेटू शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटीमध्ये झाली. ती महाराष्ट्रात कुठे होऊ शकत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची शस्त्रक्रिया अमरावतीमध्ये डॉक्टरांनी केली आणि त्या माध्यमातून ती सुद्धा केस यशस्वी झाली. त्यासोबत श्री कॅन्सर शस्त्रक्रिया शांतीबाई मावस्कर या 35 वर्षाच्या गर्भाशयातील 24.4 किलोमीटरचा ट्यूमर काढण्यात आहे. एवढी मोठी शस्त्रक्रिया त्या ठिकाणी गेली आहे. म्हणजे अशा मोठे मोठे ऑपरेशन या ठिकाणी आमच्या अमरावती सुपर स्पेशालिटीमध्ये होतात आणि चांगल्या पद्धतीने डॉक्टर त्या ठिकाणी ऑपरेशन सक्सेस करतात. म्हणून या ठिकाणी सुपर स्पेशालिटी या हॉस्पिटलकडे शासनाने लक्ष द्यावे अशी विनंती करते. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री रुग्णालय आमच्या इथे मंजूर झालं. 200 खाटेचं बिल्डिंग तयार आहे. सन्माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन सुद्धा केलं. परंतु त्या ठिकाणी त्या इमारतीतील 3,37,18,00,000 इतक्या निधीची पुरवणी मागणी मंजूर झाली आहे. परंतु त्या ठिकाणी जुन्या हॉस्पिटलच्या नवीन हॉस्पिटलमध्ये शिफ्टिंग रखडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ही जी निधी रखडलेली आहे ती निधी आपण प्रलंबित असलेली निधी आपण लवकरात लवकर द्यावी अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करते की ज्या ठिकाणी महिला श्री रुग्णालय आहे ते त्या ठिकाणी नवीन बिल्डिंगमध्ये जाईल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते. त्यासोबत दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय महिला बालकल्याणच्या माध्यमातून आहे. शैक्षणिक विभागाच्या मध्ये बाब क्रमांक 61 वेळा बोलत असताना, कारण आपण म्हणतोय की प्राथमिक शिक्षणाचा पाया म्हणजे अंगणवाडी आपण म्हणतो, परंतु आज हे अंगणवाडीच्या माध्यमातून आपल्याला सांगत असताना या ठिकाणी आज अमरावती जिल्ह्यांमध्ये अंगणवाडीची जी संख्या आहे त्याच्यामध्ये 2,592 अंगणवाडी की मोडकळीस आलेल्या आहे. त्या ठिकाणी मुलांना बसण्यासाठी जागा नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी शासनाने त्याकडे लक्ष देऊन नवीन इमारत त्या ठिकाणी अंगणवाडीसाठी बांधून द्यावी. त्यासोबत माझ्या अमरावती शहरामध्ये 314 अंगणवाडी केंद्र आहे. पण 314 अंगणवाडी केंद्रामध्ये फक्त 20 जागा आपल्या अंगणवाडीच्या आहे. बाकीच्या सगळ्या भाडे तत्वावर आहे. कुठे झाडाखाली आता सांगितलं आहे की त्या ठिकाणी असणारे समाज मंदिर आहे त्या ठिकाणी बसले जातात. म्हणून शासनाला विनंती करायची की त्या ठिकाणी अंगणवाडीचे सुद्धा प्रस्ताव पाठवलेला आहे. त्या प्रस्तावाला आपण मंजुरात देऊन त्या ठिकाणी अंगणवाडी बांधण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावे. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कुपोषणाचा विषय आहे. या ज्या ठिकाणी कुपोषणाचा विषय मांडत असताना 2024च्या बालमृत्यूची माहिती बघितली तर 0 ते 6 पर्यंत 156 बालमृत्यू झाले. त्यासोबतच 0.1 ते 3 ते 6 वर्षापर्यंत 156 झाले. म्हणजे बालमृत्यूचं प्रमाण कमी झालं. आपण एवढ्या चांगल्या योजना राबवतो परंतु त्या ठिकाणी बालमृत्यूचं प्रमाण हे कमी व्हायला पाहिजे. त्या प्रमाणात झाल्याने टक्क्यांनी कमी होते. म्हणून या ठिकाणी शासनाने लक्ष द्यावे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी बालमृत्यूचं आपण प्रमाण कसे थांबवता येईल यासाठी गाभा समितीची बैठक झाली आहे. कारण मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण केलेली आहे. परंतु गेल्या 6 ते 8 महिन्यापासून एकही मीटिंग झालेली आहे. म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की या गाभा समितीची मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती आहे त्याची आपण लवकरात मीटिंग घ्यावी आणि जेणेकरून असणारा हा कुपोषणाचा प्रश्न मिटेल. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं अंगणवाडी आम्ही चालवतोय. आज प्रायव्हेट शाळा त्या ठिकाणी शिक्षण देत असताना त्या प्रायव्हेटच्या माध्यमातून इंग्लिश मीडियम असेल किंवा त्या ठिकाणी 5 ते 6 वर्षाच्या मुलांना चांगलं शिक्षण आहे. म्हणून आमच्या अंगणवाडीकडे येणाऱ्या मुलांची जी संख्या ती कमी होत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ देतो परंतु त्या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी येत नाही. म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची की शैक्षणिक धोरणामध्ये आपण त्या ठिकाणी बदल केला पाहिजे. CBSEच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणी असणारे जे कृष्णमूर्तीच्या धर्तीवर 1 मिनिट फक्त कृष्णमूर्तीच्या धर्तीवर जर आपण अभ्यासक्रम आणला आणि 5 ते 6 वर्षाचे जे मुलं असतात त्यांना सुद्धा आपण पुस्तकं दिली जेणेकरून घरून जाऊन वाचतील बघतील आणि त्यातून त्या ठिकाणी शिक्षणाची ओढ त्या मुलांना लागेल. अशा माध्यमातून सुद्धा हे धोरण आपण आणावं आणि त्या वयोगटातल्या मुलांना आपल्या अंगणवाडीमध्ये येण्यासाठी आणि शिक्षणाच्या माध्यमातून ही जर आपण सोय केली तर निश्चितच अंगणवाडी त्या ठिकाणी सुधारल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे बालगृहे, अनुरक्षणगृहे, निरीक्षणगृहे याची इमारती सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही विधवा महिला असतात त्यांना आपण संरक्षणासाठी ठेवतो, भाड्याच्या जागे राहते आणि आजकाल बघतोय आपण की अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून बालगृह असेल हे असे गृह असेल तर आपण महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी बांधावे, स्वतःची जागा व्हावी आणि बांधावे अशी या ठिकाणी योजना करते. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा आहे लाडक्या बहिणीच्या योजनेत सेविकांना मानधन दिलं. त्या ठिकाणी मदतनीस या महिलांनी सुद्धा काम केलं आहे. म्हणून मला शासनाने विनंती आहे की ज्या सेविकांना आपण जशा पद्धतीने मानधन दिलं तसंच आमच्या मदतनीस सुद्धा मानधन द्यावं अशी या ठिकाणी विनंती करते आणि थांबते. अमरावतीच्या विकासाकरिता आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत ठोस भूमिका मांडली आहे.
आता सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। अशाच ताज्या घडामोडीकरिता पाहत राहा फक्त सिटी न्यूज। होळीच्या सणांच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक झाली आहे। मात्र अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा दिसत आहे। पाहूया संपूर्ण ही बातमी। गुरुवारी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत होळीचा मोठा बाजार भरला, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेतीमाल विक्रीस आणला। यामध्ये नवीन गव्हाची 9000 पोत्यांची आवक झाली असून गव्हाला 2575 ते 2700 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। याचप्रमाणे सोयाबीनच्या 1000 पोत्यांची आवक झाली असून सोयाबीनला 3650 ते 3900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। तूर पिकाची 4000 पोत्यांची आवक झाली असून तुरीला 6600 ते 7200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची विक्री अडतीमार्फत स्थानिक व्यापाऱ्यांना केली। शेतकऱ्यांना रोख रक्कम मिळाली असली तरी शेतीमालाला समाधानकारक भाव न मिळाल्याने त्यांची चिंता वाढली आहे। शेतकऱ्यांनी सिटी न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की अशी परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येऊ शकते। काय म्हणणार, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत आहे का? सरकार हमी भाव देत आहे का? नाही, बाजारामध्ये भाव आहे? नाही काय अपेक्षा? शेतकऱ्याला काहीच भाव मिळत नाही आहे आणि जो हमी भाव आहे त्याच्यातही भाव नाही आहे। तूर चालली 7000, 71, 72, सोयाबीन 3800, 3500, त्यामुळे कास्तकाराचे हाल आहे। कापसाचे तेच हाल आहे। काय म्हणते, याच्यापेक्षा काय महाविकास आघाडीचं सरकार चांगलं होतं तेव्हा? सरकार कोणतंच चांगलं नाही आहे। शेतकऱ्याचं सरकार काही नेणार नाही, येणारही नाही। सरकारला फक्त नोकरदार व्यापारी बस यांचं सरकार आहे। लाडलं शेतकरी नाही, हाँ, लाडका लागला काही नाही, फक्त मताईसाठी शेतकऱ्याचा उपयोग आहे, बाकी काही नहीं। हमारे अनाज पाने में कोई भाव नहीं है। तुअर जबकि 10,000 बिकने वाला 7,000 पे आ गया। सोयाबीन का जो 5,000 बिकने वाला है 3,500 पे आ गया। कपास के भाव देखो 7,000 से 8,000 और जो हमारे खेत में लग रहा है वो लगन नहीं निकल रहा है, तो फिर हमने क्या जहर खा के मर जाना है। आज वैसा देखे जाए तो ये होली का बाजार है और पूरे मंडी में नए गेहूं की करीबन 8 से 9,000 कट्टे की आवक है। जो गेहूं बिका हुआ है 2575 से लेके तो 2700 रुपए तक। उसके बाद सोयाबीन की आवक है 1000 कट्टे की, जो 3650 से 3940 रुपए बिकी। और तुअर की आवक है कम से कम 4000 कट्टे, जो नीचे में 6600 रुपए और ऊपर में 7250 रुपए बिक रही है। पिछले भाव को गुरुवार को देखते हुए ये बार बाजार में कुछ बढ़त हो? नहीं, वो बाजार कम हो गया पिछले टाइम से। सरकार ने जो अभी तारीख बढ़ाई है तुअर की, सोयाबीन की खरीदारी की, उसमें क्या उससे फर्क पड़ेगा? कुछ फर्क नहीं पड़ता क्योंकि वहाँ छान करके लेते हैं, यहाँ बिगड़ छान करके माल है। और आदमी को, सबों को भी, किसानों को अपने खेती के लिए नकदी पैसा चाहिए। तो अभी शासन की खरीदी चालू नहीं हुई है और शासन के 7550 के भाव है, वो कंपैरिजन में मंडी में माल देख करके जो माल बिक रहा हुआ है, बारीक माल तो जा ही नहीं सकता। और वो जो चारू माल है वो वैसे ट्रॅक्टर 74 रुपये मंडी में बिक रहा है। अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होळीचा बाजार आहे आणि होळीच्या बाजारच्या दिवशी इथे गव्हाची, तुरीची आणि सोयाबीनची आवक वाढलेली आहे, परंतु शेतीमालाला भाव नाही। आम्ही येथील शेतकऱ्यांची जेव्हा प्रतिक्रिया घेतल्या त्यांनी म्हटलं की सरकार योग्य हमी भाव देत नाहीये आणि सरकार ज्या प्रकारे तुरीची आणि सोयाबीनची खरेदी करत आहे यामध्ये त्यांना पैसे कधी मिळणार। येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडतीय व्यापारी यांच्याकडून रोख रक्कम त्यांना दिली जाते, परंतु तुरीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही आणि आता शेतकरी हा हतबल झालेला आहे। कास्तकारांनी यावेळेस सिटी न्यूजला प्रतिक्रिया देताना सांगितले की आता आत्महत्येची बारी आलेली आहे। सरकारने आता तरी शेतीमालाला भाव द्यावे आणि कुठेतरी होळीचा हा सण आहे, शेतकऱ्यांसाठी हा सण सुगीचा जावो यासाठी सरकारने पाऊल उचलणे गरजेचे आहे। मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत हितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अचलपूर। होळीच्या सणानंतरही शेतीमालाच्या दरात वाढ होईल का की शेतकऱ्यांची ही समस्या अधिक गंभीर होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा अशीच अपेक्षा येथे दिसून येत आहेत।
चांदूरबाजार तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट, प्रशासन झोपेत, माफियांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत. रेती तस्करी, गोवंश तस्करी आणि दारूचा विक्रीचा सुळसुळाट यामुळेच कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आता निर्माण झाले आहेत. नागरिकांचा आक्रोश वाढत असताना प्रशासन मात्र शांत आहे. चांदूरबाजार तालुक्यात अवैध धंद्याची साखळी वाढत असून या धंद्यांना माफियांची दबंगिरी आणि प्रशासनाची मूकसंमती लाभत असल्याची जोरदार चर्चा आहे. आधे तेरे आधे मेरे, जनता उपाशी मरे या म्हणीप्रमाणे परिस्थिती भयावह बनली आहे. दिवसाढवळ्या खुलेआम दारू, रेती आणि गोवंश तस्करी सुरू असून प्रशासन या घटनांकडे कानडोळा करत आहे. चांदूरबाजार तालुक्यातील कुरडपूर्णा, फुगगाव, खिरुडपूर्णा आणि आसेगाव परिसरातून मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी केली जात आहे. दिवसाढवळ्या आणि मध्यरात्री रेतीची वाहतूक होत असून ट्रॅक्टर आणि डंपर सर्रासपणे धावत आहे. माध्यान, देऊरवाडा, शिरसगाव, फुगाव पिपरी, बेलोरा, सोनोरी आणि ब्राह्मणवाडा थडी या भागांमध्ये खुलेआम देशी दारूची विक्री आणि वाहतूक होत आहे. पोलीस प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याने अवैध धंदे जोमात सुरू आहे. तालुक्यात गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असून यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेविषयी रोष निर्माण झाला आहे. लाखो रुपयांची उलाढाल या माफियांच्या माध्यमातून होत असून त्यांना मिळणाऱ्या राजकीय आणि प्रशासकीय पाठिंब्याबद्दल नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. चांदूरबाजार तालुक्यातील नागरिकांनी या अवैध धंद्याविरोधात आवाज उठायला सुरुवात केली आहे. मात्र प्रशासन यावर काय कारवाई करणार? माफियांच्या या दबंगगिरीवर अंकुश ठेवला नाही तर लोक प्रशासनावरील विश्वास गमावतील. आता नागरिक वाट पाहत आहेत. प्रशासन जागे होईल का की अजूनही डोळे झाकच करीत राहील? अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना, त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा. 1 मार्च ते 10 मार्च 2025 पर्यंत 75% सूट. अमरावती महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा. 11 ते 20 मार्च 2025 पर्यंत 50% सूट. 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट. अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना, त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा. 1 मार्च ते 10 मार्च 2025 पर्यंत 75% सूट. 11 ते 20 मार्च पर्यंत 50% सूट. 21 ते 31 मार्च पर्यंत 25% सूट. महानगरपालिका झोन कार्यालयात आज संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा. अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना, त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा. मालमत्ता कर भरा ऑनलाईन, सुलभ पेमेंट पर्याय. आपल्या मागणी बिलवर असणारा QR कोड स्कॅन करा. गुगल पे, क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध. मालमत्ता कर विशेष योजना, कराची रक्कम व थकबाकीच्या एकूण रकमेच्या एकमुस्त करना भरणाऱ्या धारकास दरमहा 2% शास्तीच्या रकमेवर सूट प्रदान करण्यात आली आहे. आयुक्त महानगरपालिका अमरावती. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरिता मोठा धक्का. देठसुकी रोगामुळे संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. संत्रा पट्ट्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून शासनाने मदत करावी अशी मागणी केली जात आहे. पाहूया सिटी न्यूजचा हा विशेष वृत्तांत. अकोट तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले असून देठसुकी रोगामुळे संत्रा फळांची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. या समस्येमुळे शेतकऱ्यांना मातीमोल भावात संत्री विकावी लागत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाच्या अनुदान आणि मदतीच्या अभावामुळे शेतकरी अडचणीत असून त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अकोट तालुक्यातील उमरा, पणज आणि अकोलखेड या महसूल मंडळांमध्ये संत्रा लागवडीचे मोठे क्षेत्र असून जवळपास 4 ते 4.5 हजार हेक्टरवर संत्रा उत्पादन घेतले जाते. मात्र सध्या देठसुकी रोगाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वाऱ्याची मंद झुळूक जरी आली
तरी झाडाखाली संत्र्याचा खच दिसून येतो. प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडतील. आता शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गंगारामजी हातकड, जिप सदस्य, बोर्डी. मी स्वतः संत्रा उत्पादक असून संत्र्यावर येणाऱ्या रोगामुळे येथील शेतकरी हवालदिल झालेला आहे. एकीकडे शासन प्रोत्साहनपर शेतकऱ्यांसाठी योजना राबवते, पण त्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोचतच नाही. आणि दुसरीकडे या योजना शेतकऱ्यापर्यंत पोचत नसल्यामुळे शेतकरी या योजनापासूनही वंचित आहे. तरी शासन दरबारी याचा कोणी आवाज पण उठवत नाही. मी शासनाला अशी एक शेतकरी आणि जिप सदस्य म्हणून अशी एक विनंती करतो की या समस्याकडे जर शासनाने लक्ष दिले नाही तर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले हे संत्र्याचं पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असून काही दिवसात तुम्हाला या सातपुड्याच्या पायथ्याशी हे पीक दिसणारच नाही. मी शिवसैनिक ऋषी लोणकर व शेतकरी मकरमपूर आज अकोट तालुक्यातील उंबरा, पनस, अकोलखेड या मंडळातील देठ चोकीमुळे संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तरी आतापर्यंत याचे कुठलेही पंचनामे झालेले नाही आहेत. तरी शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत, सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी आणि तातडीने पंचनामे करण्यात यावे. आज आम्ही तहसील कार्यालय अकोट येथे शिवसेनेच्या वतीने निवेदनही दिलेलं आहे. जर 8 दिवसाच्या आत पंचनामे झाले नाही तर आम्ही सर्व मंडळातील शेतकरी मिळून तीव्र आंदोलन करू असा इशाराही आम्ही दिलेला आहे. मी बोर्डी गावातील अल्पभूधारक शेतकरी सुरेश शालिग्राम गायकवाड संत्रा उत्पादक असून माझ्याकडे 3 एकर शेत असून बदलत्या वातावरणामुळे संत्रा पीक ही समस्या होत चाललेली आहे. संत्र्यावर विविध प्रकारचे आजार निर्माण होत आहे. देठ चुकी झाली, सायला झाला, त्यानंतर अजून काही विविध आजार येत आहेत, थ्रिप्स झाली. अशा या आजारामुळे आम्ही शेतकरी फार त्रस्त झालो. शेतात पीक दिसते पण पैसा हातात नाही आहे. त्यामुळे आम्ही एवढे त्रस्त आहो की काय करावं हे सुचत नाही आणि संत्र्याला भावसुद्धा नाही आहे. या समस्येमुळे पूर्ण आम्ही ग्रस्त झालेलो आहोत आणि शेतात ही समस्या असून खाली पडलेला तुम्ही संत्र्याचा सडा पाहत आहे. देठ चुकीमुळे कितीतरी संत्र गळत आहेत आणि व्यापारीसुद्धा भाव देत नाही आहे. त्यामुळे आम्ही खूप संत्रा उत्पादक शेतकरी खूप त्रस्त आहोत. यावर काहीतरी उपाययोजना करावी अशीच मी शासनाकडे नम्र विनंती करतो. शेतकऱ्यांचे भविष्य अंधारमय होत चालले आहेत. शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. आता प्रशासनाने पुढाकार घेऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकार लक्ष देणार का हा मोठा प्रश्न आहे. पुढील अपडेट करिता पाहत रहा सिटी न्यूज. आर्णी पोलीस ठाण्यातील ठाणेदारांच्या अघोरी वर्तनाची व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप नंतर अखेर ठाणेदारांची उचल बांगडी करण्यात आली आहे. एका डिलिव्हरी बॉयला केवळ सर न म्हटल्याने शिवीगाळ करीत कानशिलात लगावणाऱ्या या ठाणेदाराला नियंत्रण कक्षात हलवण्यात आले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाई केली आहे. पाहूया सविस्तर हा विशेष वृत्तांत. 23 फेब्रुवारीला उघडकीस आलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली. धरज गेडाम नावाच्या डिलिव्हरी बॉयने केवळ सर न म्हटल्यामुळे ठाणेदार केशव ठाकरे यांनी शिवीगाळ केली आणि कानशिलात लगावली. या घटनेचा ऑडिओ क्लिप आणि सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी तातडीने ठाणेदारावर कारवाई करत त्यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. सध्या आर्णी पोलीस ठाण्याचा तात्पुरता कारभार नाईक यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस दल हे कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणारे असतात. मात्र जनतेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, हे या घटनेतून स्पष्ट होत आहे. पोलीस प्रशासनाने घेतलेल्या जलद निर्णयामुळे जनतेत सकारात्मक संदेश गेला आहे. पुढील काही दिवसात या प्रकरणाचा अधिकृत अहवाल समोर येईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील अपडेट करिता पाहत राहा फक्त सिटी न्यूज.
नागरिकांच्या सुविधेकरता प्रत्येक बँकेत एक सुविधा केंद्राची उपलब्धी आहे। अनेक नागरिक ग्राहकाकरिता या सेतू केंद्रामध्ये जाऊन आपल्या प्रश्न आणि समस्या निकाली लावतात। मात्र नागपुरातील एक बँक सेतू कार्यालयात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जात असून हा प्रकार नेमका काय आहे, कोणता भ्रष्टाचार करण्यात आला आहे, पाहूया या स्पेशल वृत्तांतात। अपने यहाँ पांचपावली पुलिस थाने के जुरिडिक्शन में इंदौरा चौक में एक स्टेट बैंक ऑफ इंडिया का ग्राहक सेवा केंद्र शुरू था, जिसमें आशीष यशवंत जोगे और उनके जो सहकारी है वो ये ग्राहक सेवा केंद्र चलाते थे। बेसिकली ग्राहक सेवा केंद्र के लिए जो है तो बैंक में कभी भीड़ होती है तो नागरिकों के लिए या ग्राहकों के लिए आसानी होने के लिए ऐसी ग्राहक सेवा केंद्र बैंक के जरिए चलाई जाती है। तो ये ग्राहक सेवा केंद्र के लिए कुछ राशि अगर डिपॉजिट करनी है और निकालनी है तो कम से कम 20,000 का उसमें लिमिटेशंस है, साथ में एफडी अगर लेनी है तो 10,000 का लिमिटेशंस है। तो ये आरोपी ने शुरू में लोगों को अच्छी सेवा दी और विश्वास संपादन किया और उसके बाद में लोगों को बताया कि आपने अगर ग्राहक सेवा केंद्र के मार्फत से आपने अगर फिक्स डिपॉजिट में कुछ अमाउंट इन्वेस्ट किया तो आपको उससे ज़्यादा परतावा मिल जाएगा। जैसे कि आपको मालूम होगा कि इसमें मार्केट में कोई भी एफडी करने के लिए 6 या 7% मैक्सिमम इंटरेस्ट रेट मिलता है। तो इन्होंने 10% इंटरेस्ट रेट मिलेगा ऐसे बता के लोगों को इन्वेस्ट करने के लिए प्रवृत्त किया। लोगों ने उनके पास फिक्स डिपॉजिट के स्वरूप में अमाउंट इन्वेस्ट किया, किसी ने 50,000, किसी ने 1 लाख, किसी ने 2 लाख ऐसा अमाउंट इन्वेस्ट किया। इन्वेस्ट करने के बाद उस लोगों को यह आरोपी ने एसबीआई बैंक का लोगो यूज करके डुप्लीकेट रिसीट बना के लोगों को दे दिया और उनको बताया ये आपका एफडी का रिसीट है। इसके बाद लोगों को जब रिटर्न पैसा मिलना बंद हो गया, यानी उनका परतावा मिलना बंद हो गया, तो लोगों ने आके ये पुलिस स्टेशन में कंप्लेंट किया। उसका पूरा इंक्वायरी करके हमने खुद उसके ऊपर इंक्वायरी किया है और वरिष्ठ के आदेश से उसमें एफआईआर दाखिल किया है। इसमें आरोपी आशीष यशवंत जोगे और आरोपी दत्ता वैजनाथ पांचाल, ये 2 आरोपी है, उनको अभी अरेस्ट किया गया है। उनका 7 तारीख तक पुलिस कोठड़ी भी हमको मिला है। इसमें करीबन 35 ग्राहक जो है, नागरिक जो है, तो उनके करीबन 45 लाख रुपए का चीटिंग अब तक सामने आया है। लोग हमारे से संपर्क कर रहे हैं और ये चीटिंग का जो अमाउंट है और पीड़ित व्यक्ति की संख्या ये भी बढ़ने की संभावना है। उसमें हम आपके चैनल के माध्यम से नागरिकों को 2 आह्वान करना चाहते हैं। एक आह्वान हमारा यह है कि पांचपावली पुलिस स्टेशन में जो एफआईआर दाखिल हुआ है और आरोपी को अरेस्ट किया है, ये जो इंदौरा चौक वाला ग्राहक सेवा केंद्र है उसके बारे में अगर कोई पीड़ित व्यक्ति है जिसको अभी तक ये बात मालूम नहीं है कि पुलिस कार्रवाई चल रही है, ऐसे व्यक्ति ने पांचपावली पुलिस स्टेशन से संपर्क करना चाहिए। दूसरा आह्वान मैं करूंगा कि लोग कुछ पैसा अगर इन्वेस्ट करना चाहते हैं तो जिस संस्था या जिस व्यक्ति के पास वो इन्वेस्ट करना चाहते हैं वो व्यक्ति रिलायबल है क्या, उसका पूर्व इतिहास कैसा है, इसके बारे में जांच करना चाहिए। कोई भी व्यक्ति या संस्था आपको अगर ज़्यादा पैसे का आमिष दिखाती है तो उसमें इन्वेस्ट नहीं करना चाहिए। उसकी पूरी जांच पड़ताल करके ये बंदा सही है या ये इंस्टीट्यूट या संस्था सही है, वही संस्था में नागरिकों ने पैसा इन्वेस्ट करना चाहिए, यह आह्वान मैं करूँगा। इसकी अभी पूरी डिटेल में जांच चल रही है। ये पूरा कार्रवाई जो है तो हमारे डीसीपी माननीय महक स्वामी मैडम, एसीपी माननीय श्वेता खाड़े मैडम, हमारे वरिष्ठ पुलिस निरीक्षक बाबूराव राउत साहब और उनके मार्गदर्शन में मैं खुद इसकी आगे की जांच कर रहा हूँ। प्रत्येक ग्राहकाने बँकेत जाऊन आपल्या कामाची पावती घेणे अतिशय आवश्यक आहे। आपल्या समस्या आणि आपले विविध प्रश्न अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाणून घेणे आवश्यक आहे। मात्र सतर्क झालो नाही तर झाली आपली फसवणूकच समजा। धक्कादायक, नागपूरमध्ये एनडीपीएस पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे। एका आरोपीला अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत। अंमली पदार्थाचा हा मोठा कट पोलिसांनी उघड करीत नागपूर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे। पाहूया सविस्तर हा रिपोर्ट। नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एनडीपीएस पथकाने अंमली पदार्थ विरोधी गस्ती दरम्यान मोठी कारवाई केली आहे। उमरभाई प्लास्टिक फॅक्टरी समोर संशयित इसम मोहम्मद मझहर उर्फ बिलाल अब्दुल जब्बार याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून 8 किलो गांजा, एक मोबाईल आणि एक मोपेड असा एकूण 2,40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने कबुली दिली की त्याने हा गांजा फरार आरोपी मोहम्मद जाहीर अन्सारी आणि अरसलाम मंसूर खान यांच्याकडून आणला होता। सध्या हे दोन्ही आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। अंमली पदार्थाचा सुळसुळाट रोखण्यासाठी नागपूर पोलीस सतत कार्यरत असून या कारवाईने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करीला धक्का बसला आहे। नागरिकांनीही संशयित हालचाली पोलिसांना कळवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे। नागपूर शहरात गांजाची मोठी तस्करी उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिक सतर्क झाले आहेत। फरार आरोपी लवकरच गजाआड केले जातील असा पोलिसांचा दावा आहे। नागपूर शहरात अंमली पदार्थाचा विळखा वाढत असल्याचे यावेळी दिसून येत आहेत। याला आळा घालण्याकरिता पोलिसांची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे। नागपूर शहरात एक हळबळजनक घटना समोर येत आहे। 25 फेब्रुवारी रोजी अज्ञात इसमाने घरात घुसून पापा मडावी नामक इसमाची हत्या केली। मात्र या प्रकरणात आता धक्कादायक ट्विट्स समोर आला आहेत। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन संशयिताने खून केल्याची कबुली दिली आहे। काय आहे या गुन्ह्याच्या मागचं सत्य पाहूया स्पेशल वृत्तांत। 25 फेब्रुवारी रोजी नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पापा मडावी या इसमाची हत्येची तक्रार दाखल करण्यात आली होती। मृतकाचा मुलगा श्रीकांत मडावी याने पोलिसात तक्रार दिली होती, ज्यामध्ये एका अज्ञात इसमाने घरात शिरून त्यांची हत्या केल्याचे नमूद केले होते। गुन्ह्याचा तपास सुरू होताच कोराडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने तपासाची चक्र फिरवली। हत्येचे कारण स्पष्ट नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हानच होते। पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे एका संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने खून केल्याची यावेळी कबुली दिली। मृतक पापा मडावी आणि विधी संघर्षित बालकाची जानेवारी महिन्यात ओळख झाली होती। दोघांमध्ये मोबाईलवर संभाषण सुद्धा सुरू झाले होते। मृतकाचे विधी संघर्षित बालकासोबत अनैतिक संबंध होते, त्यामुळेच तो विधी संघर्षित बालक त्रस्त झाला होता। शेवटी मानसिक तणावामुळे अल्पवयीन मुलाने खून करण्याचा निर्णय घेतला आणि पापा मडावी यांचा गेमच केला। या प्रकरणावर शहर गुन्हे शाखा युनिट 5चे पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी सिटी न्यूजशी खास संवाद साधताना या संपूर्ण घटनेचा उलगडा स्पष्ट केला। दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12:30 ते 4:30च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घरात घुसून मयत इसम पापा मडावी यांचा खून केल्याबाबतची तक्रार त्यांचा मुलगा श्रीकांत पापा मडावी याने कोराडी पोलीस स्टेशन येथे दिली होती। त्यावरून कोराडी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 93/25 BNSS 103 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 5चं पथक देखील करत होतं। सदर तपासादरम्यान आरोपी जो आहे तो अज्ञात होता व यातील कारण देखील मयताच्या मृत्यूचं कारण किंवा खुनाचं कारण देखील अज्ञात होतं। अशा परिस्थितीत तपास करत असताना सदर घटनास्थळावरून केलेला तांत्रिक तपास व मयत इसम याच्या पूर्व इतिहासाबाबत माहिती संकलित करून सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान एक संशयित मोबाईल नंबर निष्पन्न केला गेला। त्या दरम्यान सदर संशयित नंबर वापरणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले असता त्याने पापा मडावी यांचा दिनांक 25 फेब्रुवारी रोजी खून केला असल्याची कबुली दिली। कारण का होतं हे म्हणजे मर्डरचा पुरा मामला का होतं? यातील मयत पापा मडावी व विधी संघर्षग्रस्त बालक यांची साधारण जानेवारी महिन्यात ओळख झाली होती। ते एकमेकांच्या संपर्कात होते फोनद्वारे। यातील मृतक यातील विधी संघर्षग्रस्त बालक याच्याशी अनैतिक संबंध होते। त्या कारणातून यातील विधी संघर्षग्रस्त बालक हा त्रस्त झाला होता व त्यांनी त्या कारणावरून मयत पापा मडावी यांचा खून केल्याची कबुली दिली। सर मोबाईलतून काही व्हिडिओ काही फोटो काही असे निघाले? त्याबाबत तपास कोराडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात आम्ही दिलेला आहे। आरोपी व मोबाईल कोराडी पोलीस स्टेशन तपास करत आहे। सर मोबाईल कुठून भेटला काही असं? मोबाईल हा जो आहे तो आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे तो त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे। हा संपूर्ण प्रकार समाजाकरिता एक गंभीर इशारा आहे
अल्पवयीन मुलांना कुठल्या प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते आणि काही वेळानंतर त्यांचे आयुष्यच बिघडते। पोलिसांनी या प्रकरणाचा मोठा खुलासा केला असला तरी समाजानेही याकडे गांभीर्याने पाहणे आता गरजेचे झाले आहे। नागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, जेथे एका अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। मात्र नागपूर पोलिसांनी त्वरित तपास हाती घेत मध्य प्रदेश आणि छत्तीसगड पर्यंत जाऊन दोघांचा शोध घेतला आहे। कोण आहे ही महिला आणि पोलिसांनी हा गुन्हा कसा उघड केला, पाहूया या स्पेशल वृत्तांतात। नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला अज्ञात इसमाने फूस लावून पळवले असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी पोलिसांकडे दाखल केली होती। पोलिसांनी तात्काळ तपास हाती घेत या प्रकरणाचा शोध लावण्यासाठी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक साधनाचा वापर केला। तपासादरम्यान पोलिसांनी मोबाईल सीडीआर ट्रेस करून आरोपीचा माग काढला। आरोपी आणि मुलगा मध्य प्रदेश व छत्तीसगड मध्ये असल्याचे आढळले। नंदनवन गुन्हे शाखेच्या मदतीने पोलिसांनी शोध मोहीम राबवली। अखेर लकडगंज डीबी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह 36 वर्षीय महिलेला ताब्यात घेतले। तपासादरम्यान ही महिला आणि मुलगा एकमेकांवर प्रेम करीत होते आणि त्यामुळेच दोघे घर सोडून पळून गेले होते, असे पोलिसांनी स्पष्ट केले। या प्रकरणावर अधिक माहिती देताना लकडगंज पोलीस उपनिरीक्षक आदर्श भंडारे यांनी सिटी न्यूजशी संवाद साधला आणि संपूर्ण घटनाक्रम उलगडला। यामध्ये फिर्यादी नामे अयूब खान नजीमुल्ला खान वय 45 वर्ष यांनी अशी फिर्याद दिली की त्यांचा 16 वर्षीय मुलगा याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून नेलेली आहे। अशा त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे लकडगंज या ठिकाणी उपक्रमांक 671/2024 कलम 137(1) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर त्या मुलाचा विविध ठिकाणी जाऊन शोध घेण्यात आला। सीसीटीव्हीच्या आधारे वगैरे शोध घेण्यात आला। त्यावेळेला आम्हाला असे दिसून आले की सदर मुलास कोणत्या तरी एका महिलेने पळवून नेलेले आहे। सदरची महिला ही हसनबाग बडी मस्जिद या ठिकाणी पोलीस ठाणे नंदनवन या हद्दीत राहणारे असून पुन्हा आम्ही तिच्या तपासकामी पथके निर्माण केली। तसेच यासाठी त्यांचा छत्तीसगड मध्य प्रदेश या ठिकाणी आम्ही जाऊन शोध घेतला। ही संयुक्त कारवाई पोलीस ठाणे नंदनवन यांच्या गुन्हे शाखेचे अंमलदार व पोलीस ठाणे लकडगंज यांनी केलेली आहे। महिला ही बालाघाट मध्य प्रदेश या ठिकाणी मिळून आलेली आहे। महिलेचे व मुलाचे प्रेमसंबंध असल्या कारणाने दोघे पळून गेलेले होते। मुलाचे वय 16 वर्ष आहे तर महिलेचे वय हे 36 वर्ष आहे। त्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 137 पोट कलम 2 असं कलम लावलेले आहे व यामध्ये संबंधित मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे व महिलेला MCR करण्यात आलेले आहे। ही घटना समाजाकरिता एक मोठा धडा आहे। अल्पवयीन मुलांना चुकीच्या मार्गावर जाऊ नये म्हणून पालकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे। पोलिसांनी वेगवान तपास करत या प्रकरणाचा उलगडा केला आहे, पण असे गुन्हे भविष्यात रोखण्याकरिता समाजानेही पुढाकार घ्यायला हवा। नागपूर शहरात पुन्हा एकदा एक धाडसी चोरीची घटना उघडकीस आली आहे। 3 मार्च रोजी कामठी रस्त्यावरील गो गॅस इलेक्ट्रिक शोरूम बंद केल्यानंतर चोरट्यांनी मोठा हात मारला। टीव्ही, कॉम्प्युटर, प्रिंटर सह लाखो रुपयाचा मुद्देमाल चोरी गेला। मात्र पाचपावली पोलिसांनी केवळ 24 तासाच्या आतच आरोपीचा शोध घेत हा गुन्हा उघडकीस आणला आहे। पाहूया संपूर्ण तपशील। नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी अचूक गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। फिर्यादींच्या तक्रारीनुसार त्यांचे इलेक्ट्रॉनिक सामान विक्रीचे शोरूम बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणात वस्तू चोरून नेल्या। या चोरीत 70,700 रुपयाचा एवज लंपास करण्यात आला होता। तपासाअंती पोलिसांनी तांत्रिक माध्यमांचा आणि गुप्त माहितीचा आधार घेत
आरोपीला ताब्यात घेतले आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली लाल रंगाची PGO कंपनीची MH49D6965 क्रमांकाची गाडी देखील जप्त करण्यात आली। सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक करून नागपूर न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। इसमें दिनांक 3 मार्च को कामती रोड पे एक गो गैस एजेंसी का ऑफिस है, वहाँ उसके सामने गो गैस का इलेक्ट्रिक बाइक का शोरूम है। वहाँ से वो शोरूम या ऑफिस ब्रेक करके वहाँ से टीवी, कंप्यूटर, प्रिंटर और बाकी कुछ चीज़ें चोरी होने की खबर मिली। हमने जाके वहाँ स्पॉट को विजिट किया था। हमारा जो DB पथक है उन्होंने विजिट किया था, तो हमको CCTV फुटेज इसमें मिला था और आरोपी का शोध हमने ले लिया। उसमें हमारे DB पथक ने 24 घंटे के अंदर इसका पर्दाफाश करके वो जो आरोपी है उसको पकड़ा है और उससे जो चोरी हुआ पूरा मुद्देमाल है, जिसमें एक एसर कंपनी का कंप्यूटर है, HP कंपनी का प्रिंटर है, एक टीवी है, उसमें कुछ इलेक्ट्रिक मोटर के चार्जर जो रहते इलेक्ट्रिक बाइक के वो है, कीबोर्ड, माउस, ऐसा छोटा मोटा जो पूरा सामान था। और गुनाह करने के लिए उसने वापर किया था टेम्पो, वो सब हमने जब्त किया है। उसमें 3,20,000 का मुद्देमाल ये पूरा जब्त किया गया है। इसमें घटना होने के बाद हमने उसका इन्फॉर्मेशन माननीय DCP श्रीमती महक स्वामी मैडम और ACP मैडम को दी थी, तो उनके जो गाइडेंस के मुताबिक और माननीय वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री बाबूराव राउत साहब, इन्होंने देखिल खुद वहाँ विजिट दी थी और पूरा वर्कआउट करके 24 घंटे में उसमें आरोपी को हमने पकड़ा है और मुद्देमाल भी पूरा सीज किया गया है। आरोपी का नाम जो है वो प्रकाश सुखराम बिश्नोई करके 27 साल का ये यशोधरा नगर में रहने वाला आरोपी है। उसकी पूर्व इतिहास तो वैसे कुछ नहीं है, लेकिन उसके बारे में आगे का जांच हम कर रहे हैं। DB पथक के पुलिस हवलदार कोकाटे, पुलिस हवलदार पवन भटकर, उनकी जो DB टीम है वो पूरी टीम उसमें थी, उन्होंने ये एक्शन किया है। चोरीचे गुन्हे वेगाने वाढत असले तरी नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा आपली चमक दाखवली आहे। अवघ्या 24 तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांकरिता पाहत राहा फक्त सिटी न्यूज।